अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप इथं भव्य शेतकरी संवाद मेळावा पार पडलाय। याला शरद पवार प्रमुख पाहुणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते। या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च आणि हमी भावातली तफावत या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या टिळक भवनात बुधवारी काँग्रेसची बैठक पार पडलेली आहे। पडणार आहे काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे। दुपारी 12 वाजता काँग्रेसची बैठक असेल। मराठा आंदोलक जरांगेंनी नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकांकडे सादर केला। जरांगेंचा घातपात घडवून आणणारा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे आहे असं जरांगेंनी म्हटलं होतं। त्यानंतर मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली होती। जरांगे पाटलांच्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला। यामध्ये धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतल्या शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा जरांगेंनी केला। याबाबतचा कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर मास मुव्हमेंट संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात यावेळी आंदोलकांकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आला। ओबीसी मेळाव्यात गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता असा आरोप धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेतनं केला। या आरोपांना चांगलंच उत्तर दिलं। मी प्रामाणिक आहे असं म्हणत चक्क लोकसभेला मतदान केल्याचा व्हिडिओ त्यांनी माध्यमांना दाखवलाय। त्यामुळे गंगाधर काळकुटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। पालिकेनं अद्याप सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर केलेली नाहीये। याविरोधात महाविकास आघाडीनं अंबरनाथ पालिकेच्या बाहेर आंदोलन करत सदोष मतदार यादीची होळी केली आहे। टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी कोल्हापुरात शिक्षकांनी मोर्चा काढला। 30 पेक्षा अधिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। हा निर्णय रद्द व्हावा यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली आहे। इंदापूरच्या शेळगाव यात्रेतल्या कुस्तीमध्ये पैलवान मामा तरंगे यांनी बाजी मारली। अटीतटीच्या लढतीमध्ये मामा तरंगे यांनी पैलवान श्रीनिवास पात्रोडकर यांचा पराभव केला। या विजयासह मामा तरंगे यांनी कुस्तीप्रेमींची मनं जिंकली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसंच इतर शहर अध्यक्षांची 11 वाजता शिवतीर्थ इथं बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नवी मुंबईमध्ये विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो असं प्रतिपादन प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे। नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या तर्फे स्वयं पुनर्विकास विषयावर परिसंवादाचं आयोजन केलं होतं। यावेळी दरेकर बोलत होते। मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आलं असून कायदेशीर खुलासा त्या पत्राला उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे। तर रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असं देखील ठोंबरे यांनी म्हटलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पोलिसांनी नोटीस पाठवली। जरांगेंना 10 नोव्हेंबरला हजर राहण्याची मुंबई आझाद पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। जरांगेंसह 5 जणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। विक्रोळीमध्ये महापालिका रुग्णालयाचा श्रेयवाद पेटल्याचं दिसतंय। शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळल्यानंतर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली। रुग्णालयाचं काम सुनील राऊतांनीच केल्याची भूमिका शिवसेना ठाकरे पक्षानं मांडली आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी सज्ज असल्याचं खासदार संजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडलेली आहे। डोंबिवलीचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचं अखेर ठरलेलं आहे। म्हात्रे यांचा लवकरच भाजपात प्रवेश होतोय। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र ते करणार आहेत। उद्या
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय. वसई विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला शेळके आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय. या प्रवेशामुळे वसई विरारमध्ये भाजपची ताकद वाढली. पुण्याच्या भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं. निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षांनी प्रवेश केला. त्यामुळे खेडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं. रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेनं धक्का दिला. श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर, माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. बारा नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मतदार क्लबची नोंदणी कायद्यानुसार करण्याची हमी एमसीएनं दिल्यानंतर रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठानं याचिकाकर्ते आणि एमसीएच्या संमतीनं शुक्रवारी याचिका निकाली काढली. मुंबईत उमेदवार निश्चिती करताना इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिलं जाणार आहे. माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप होईल. तर नगरसेवक असताना वॉर्डमध्ये पाडलेला प्रभाव आणि पक्षानं दिलेले विविध कार्यक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच तिकीट मिळणार आहे. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीकडनं राज्यभरात मोर्चे बांधणी सुरू आहे. अशातच सिंधुदुर्गात नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. राणेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसनं घेतलेल्या मुलाखतीवरनं गटबाजी पाहायला मिळते. या बैठकीला जिल्हा निवड मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली. तातडीनं जिल्हा प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी फोनवरून मुलाखती थांबवण्याचा निरोप दिला. काही वेळेला डोळ्यामध्ये माती टाकून कुस्ती जिंकता येते. मात्र त्या अनुभवातनं आम्ही चांगलं शिकलो असून पुन्हा तयारीनं मैदानामध्ये उतरत असल्याचं म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना डिवचलं. तर काही पैलवानांना मैदानामध्ये नुसतं फिरवून बक्षीस देऊन जायची सवय असते असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. तत्पूर्वीच बीडच्या आष्टीतील मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले माजी आमदार भीमराव धोंडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या राजकारणामध्ये भीमराव धोंडे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होते. त्याला आता पूर्ण विराम मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी सावकारी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दोघांना अटक केली. व्याजाची रक्कम भरून देखील हे सावकार धमक्या देतात, त्रास देतात. या दोन आरोपींना न्यायालयानं 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंदापुरात गांजाची विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात आली आहे. इंदापूरच्या वालचंदनगर पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये 29,98,000चा मुद्देमाल हस्तगत केला. 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 4घांना बेड्या ठोकल्या. शहापूर तालुक्यामध्ये धान्यांचा काळा बाजार करणाऱ्या ट्रकला ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. या ट्रकमधून 165 क्विंटल तांदूळ आणि गहूचा साठा जप्त केला. आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सुरू आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारामध्ये 3 नामांकित ज्वेलर्समध्ये एका महिलेनं 4 लाखांचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणामध्ये महिलेविरुद्ध शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. उल्हासनगरात 2 तरुणांनी दुकानदाराला बोलण्यामध्ये गुंतवून गळ्यातील 4,000ची रोकड चोरी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला. या तरुणांनी अशाच प्रकारे शहरात अनेक दुकानांमध्ये चोरी केल्याचं समोर आलेलं आहे. देशामध्ये 4 नव्या वंदे भारत ट्रेनची एंट्री झाली आहे. मोदींनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यूपी, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि केरळ, बंगळुरू दरम्यान नवीन ट्रेनना हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. सीतामढीमधल्या सभेत पंतप्रधान मोदींनी महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पहिल्या टप्प्यात विरोधकांना 65 व्होल्टचा धक्का बसला. मुली आणि बहिणींनी एनडीएचा विजय निश्चित केलाय असं त्यांनी म्हटलंय.
मी कधीही धर्माच्या विरोधात नव्हतो, पण हे लोक धर्माच्या नावाखाली मतं मिळवू इच्छितात. राम मंदिराबाबतच्या विधानावर खेसारीलाल यादव यांनी स्पष्टीकरण दिलं. जम्मूमध्ये पाकिस्तान लिहिलेला फुगा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. जम्मूच्या रंजन परिसरात हा फुगा सापडला. माहिती मिळताच पोलीस सैन्याच्या सहकार्यानं हा फुगा जप्त केला. हाजीपूरमधील स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करण्यात आला. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, असं चिराग पासवान यांनी म्हटलेलं आहे. नवी मुंबई महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पुणे अधिकारी असल्याची बतावणी करून पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पुणे नाशिक महामार्ग रोखणं ग्रामस्थांना भूल आहे. 250 जणांवर गुन्हा दाखल केलाय. बिबट्या हल्ला प्रकरणानंतर महामार्ग रोखल्या प्रकरणामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. जळगाव शहरातील सराफा बाजारामध्ये 3 नामांकित ज्वेलर्समध्ये एका महिलेनं 4 लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणात महिलेविरुद्ध शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता शोध घेत आहेत. संभाजीनगरात कर्जबाजारी झालेल्या नोकरांनीच मालकाचे 4 लाख रुपये चोरलेले आहेत. जिन्सी परिसरामध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींना पकडलेलं आहे.